नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण छान पट्टी डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। ती इथे बघा 2 मंगळसूत्राच्या वाट्या, स्क्रू आणि मधी टाकण्यासाठी मोठे मणी घेतलेले आहे। ती त्यामध्ये काळा मणी घेतलेला आहे डिस्को चमकीचा, आणि गोल्डन मणी आहेत हे छोट्या साईजचे, आणि काळ्या मणी पण हे छोट्या साईजचे आहे। ती म्हणजे हे दोन्यांची साईज ही सारखीच असली पाहिजे थोडीफार, तर मग ते पट्टीमध्ये व्यवस्थित दिसतं। तर आपण बनवायला चालू करूया। आता हे बघा, इथे मी 2 पदरी धागा घेतलेला आहे आणि डबल घेतलेला आहे तो, आणि त्याला ज्वेलरीच्या सुया बांधून घेतलेल्या आहे ती। तर हा धागा आपण नेहमी गंठण बनवताना लांब घ्यायचा आहे, कारण धागा अटतो याच्यामध्ये इकडून तिकडे टाकताना मणी। हा मी 1 मीटर घेतलेला आहे, किंवा मग आपले दोन्ही हाताने इतका तो धागा लांब घ्यायचा आहे। आणि जर आखूड घेतला तर तो जॉईंट पण करायला येतो तसं। तर आता बनवायला सुरुवात करूया। हे बघा, आता दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रूचा कोणता एक भाग पहिले घ्यायचा आहे, आणि नंतर आपल्याला दोन्ही सुयांचे जे पदर आहेत ते अलग करून घ्यायचे आहे। ती हे बघा, आता इथे मी काळे मणी घेतलेले आहे। तर सुरुवातीला 1 मणी घ्यायचा आहे, एका पदरामध्ये सगळे वळून घेतलेले आहे, आणि दुसरा जो पदर आहे ह्या साईडचा, तर ती सुई घेऊन आपल्याला ह्या मण्यांमधून सुई बाहेर काढायची आहे। आणि जसे आपण बाहेर काढतो तस ज्या साईडला पदर होता त्या साईडला आपल्याला परत खेचून घ्यायचं आहे, आणि यानंतर 2 मणी घ्यायची आहे ती, कारण डायरेक्ट आपण 4 किंवा 5 म्हणजे आपल्याला जेवढं बनवायचे आहे तेवढे घेतले तर एकदम तिथे व्यवस्थित नाही दिसणार। त्याच्यामुळे मग सुरुवातीला 1 आणि नंतर 2 घ्यायचे आहे। ती असं वाढवत जायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला पट्टी तयार होते। आता दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचे, आणि व्यवस्थित पदर खेचून आणि दोन्ही मणी व्यवस्थित लेवलमध्ये करून घ्यायचे। आता 2 नंतर आपण 3 मणी टाकणार आहोत। तर हे बघा, माझ्या हातात ही सुई आहे या पदराची, तीच आपल्याला यामधून काढायची आहे। ह्या तिन्ही मण्यांमध्ये व्यवस्थित काढायची, कारण धागा गुंतता कामा नये त्याच्यामध्ये। आणि परत आपला जो हात होता तो परत त्या साईडला घ्यायचा आहे, अशा पद्धतीने। आणि आता 4, तर ही जी पट्टी बनवणार आहोत ती 1 बोटभर बनवायची आहे आपल्याला मागच्या साईडला, तर ते 4-4 मणी टाकणार आहे मी। हे बघा, असं घ्यायचं, आणि परत आपल्याला सुई जी आहे ती परत आपल्या ह्या हातामध्ये आली पाहिजे। आणि आता हे मणी आहेत ते व्यवस्थित पॅक करत घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे बघा, 1, 2, 3 आणि 4, तर 4 मणी टाकणार आहोत, म्हणून आता प्रत्येक वेळेला 4च मणी आपण टाकायची आहे ती। आता ही मागच्या साईडची जी पट्टी आहे ती आपल्याला हवी तेवढी बनवायची आहे, असं काही नियम नाही त्याच्यासाठी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती बनवू शकता। कमी मागच्या साईडला कमी साईजची पाहिजे असेल तर कमी, जास्त पाहिजे असेल तर तसे तुमचे जर सोन्याचे मणी असतील किंवा सोन्याचे मणी कमी असतील तर मग आपण अशा पद्धतीने बनवू शकतो। मागच्या साईडला थोडे जास्तीचे मणी टाकून आणि पुढे मग पेट्या बनवू शकतो। आता ही हवी तेवढी थोडीशी मी पुढेपर्यंत बनवून घेते। हे बघा, आता इथे मी काळे मणी 4-4 टाकलेले आहेत, पण इथे हे थोडेसे साईज यांची मोठी आहे म्हणून मी 3 मणी टाकते हे गोल्डन। ते बघा, तिन्ही मण्यांमधून आपल्याला
सुई बाहेर काढायची आहे व्यवस्थित. आता इथे हे बघा बोटावरच ठेवते मी, म्हणजे धागा अटकणार नाही. असं बोटावर घ्यायचं आणि आल्हादवरच्या साईडने आपल्याला सुई त्या साईडला काढायची आहे. आणि हे बघा जो हात माझा हा उजवा हात आहे, परत मी त्या साईडला असं पदर हे करून घेते. आता पीळ पडतो तर तो पीळ व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचा आहे, दोन्ही पदर व्यवस्थित. आणि परत आपल्याला 3 मणी घ्यायचे आहेत. असे आपल्याला 7 लाईनी बनवायच्या आहेत ह्या गोल्डन मण्यांच्या. हे बघा इथे बोटावर घ्यायचं व्यवस्थित आणि त्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता हे बघा इथे 2 लाईनी झालेल्या आहेत. असे आपल्याला 7 लाईनी बनवायच्या आहेत. आता इथे मी 7च लाईन टाकलेल्या आहेत. तुम्हाला जर लांब म्हणजे यापेक्षा अजून हवे असतील तर तुम्ही 9 किंवा 11 असं बनवू शकतात. आणि हे दोन्ही पदर व्यवस्थित खेचायचे आहेत, म्हणजे असं घडी पडत नाही. आता यानंतर आपल्याला काळ्या मण्याच्या 2 लाईनी टाकायच्या आहेत. तर इथे मणी पण टाकून घेतलेले आहेत मी. आणि हे व्यवस्थित असं बोटावर पकडायचं, खाली ठेवायचे किंवा मग असं बोटावर पकडले की ते व्यवस्थित येतात. आता इथे काळे मणी 4 घेतलेले आहेत. छोटी साईज आहे थोडीशी किंचित, त्याच्यामुळे मी इथे 4 घेतलेले आहेत. आणि परत आपल्याला हे बोटावर ठेवायचं आहे. आणि मग हे बघा असं व्यवस्थित खेचून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे गोल्डन जी पेटी आहे ती इथे बनवणार आहोत. हे बघा आता 2 काळ्या लाईनीनंतर आपल्याला परत गोल्डन पेटी बनवायची आहे. तर 3 घ्यायचे आहे. हे आपण 3 टाकतो म्हणून हे बघा अशी व्यवस्थित बोटावर पकडून आणि व्यवस्थित काढायची, नाही तर मग धागा गुंतला की मग एकदम धागा विस्कटून जातो हा सुई त्याच्यामध्ये घुसल्यास. आणि आता मी हे लावून घेतलेलं आहे. हे बघा पीळ पडतो. आता ह्या साईडलाच मी ही जी सुई आहे उजव्या हातातली ती मी ह्या साईडलाच घेते, कारण मी हे बघा इथे लांब धागा बांधलेला आहे, त्याच्याने पीळ पडत नाही. नाही तर असंच जर तुम्ही इथे अटकवलं पिन तर हे पूर्ण असं पिळपिळ होऊन जातो. आणि हे बघा आता इथे मी धागा अटकवला लांब, दुसरा धागा याच्यातून टाकून आणि तिकडे पिनेला अटकावून ठेवलेला आहे. असं केल्यास पीळ पण होणार नाही आणि व्यवस्थित तुम्हाला हे जे मंगळसूत्र आहे ते बनवायला येईल. काही प्रॉब्लेम होत नाही आणि गुंताही होत नाही. हे बघा व्यवस्थित असं पकडल्यास काळजीपूर्वक बनवताना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. पट्टी डिझाईन आहे, पट्टी डिझाईनला खूप टाईम लागतो. आणि मग कुठे गुंता झाला किंवा मग पीळ पाडला तर मग कसं टाईम पण जातो आणि मग आपल्याला बनवायला मूड पण राहत नाही. त्याच्यामुळे हे बघा असं घ्यायचं अटकवून व्यवस्थित. तुम्ही वळत असाल तर हे बघा असं धागा लांब इथे टाकून, आता इथे जे आपण गाठण मारतो सुरुवातीला तिथून टाकून लांब धागा घ्यायचा आहे, म्हणजे तो पीळ होत नाही. झाला तरी पुढेच होतो आहे आपल्या इथे जे डिझाईनला काही प्रॉब्लेम होत नाही. नाही तर मग आपल्याला परत पिनेतून काढून व्यवस्थित पीळ उघडून परत मग लावावा लागतो, असं होतं. तर त्याच्यामध्ये टाईम वेस्ट होतो आपला. आता इथे तुम्हाला जितक्या पेट्या बनवायच्या आहे तितक्या तुम्ही बनवू शकता. बघा इथे मी 2च काळ्या मण्यांची लाईन टाकलेली आहे आणि हे शेवण. आता हे आपल्याला पूर्ण मध्यापर्यंत असं बनवून घ्यायचं आहे. हे बघा आता इथे मी हे 7 गोल्डन बॉक्स बनवून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे. तर इथे हे बघा हे 2 लाईनीचे इथे आपल्याला परत इथे 4 मणी टाकले होते, आता इथे परत 3 मणी टाकून घ्यायचे आहे. तर हे बघा असं बोटावर पकडून व्यवस्थित आपल्याला 3 आणि नंतर 2 मणी टाकायचे आहे ते आपल्याला. आणि मग त्यानंतर आपल्याला मंगळसूत्राची वाटी टाकायची आहे. तर हे बघा आता इथे
असा पीळ पडतो. हे लांब झालेले आहे गंठण. आता इथे मी 7च बनवले आहेत. यापेक्षा अजून तुम्हाला लांब हवे असेल तर तसे बॉक्स तुम्ही वाढू शकता. आता दोन्ही सुया पकडून आपल्याला सुरुवातीला एक गोल्डन मणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मंगळसूत्राची वाटी. तर हे बघा, आता ह्या साईजच्या माझ्याकडे आहे ती. तुम्ही यापेक्षा जास्त मोठ्या सुद्धा तुम्ही टाकू शकता डिझाईनच्या, आणि किंवा मग पॅन्डल पण यामध्ये यूज करू शकता. आणि मध्ये आपल्याला टाकायचं आहे एक मणी टाकायचा आहे, हा काळा मणी मोठ्या साईजचा. त्यानंतर मंगळसूत्र, त्यानंतर मणी टाकायचा आणि मग दुसरी वाटी ववायची आहे. हे बघा, आणि त्यानंतर एक मोठ्या साईजचा लास्टला मणी टाकायचा आहे. तर हे ववतानी बरोबरच वळून घ्यायचं, म्हणजे मागे पुढे होणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने वाट्या वळून घ्यायच्या आहेत. आता हे जे प्रोडक्ट, हे म्हणजे जे मी डिझाईन बनवते ते मेशोवरती टाकते. तर तुम्ही सुद्धा म्हणजे असं बनवू शकता, स्वतःला यूज करायचं असेल किंवा मग असं म्हणजे बिझनेससुद्धा याचा करू शकतात. आणि हे जे सामान जे मणी वगैरे भेटतात ते मालाडला भेटतात, मालाड मस्जिद मुंबईमध्ये. तर तसं तुम्ही होलसेलच्या रेटने आणून तसं बनवू शकता. आता हे बघा, ह्या साईडला पण आपल्याला सेम असंच बनवून घ्यायचे आहे. सुरुवातीला 2 मणी. तर आता दोन्ही सुया आपल्याला आता अलग करून घ्यायची आहे ती. इथे जर तुम्हाला पॅन्डल टाकायचं असेल तर डायरेक्ट हे दोरा जो आहे तो पॅन्डलला बांधून घ्यायचा, आणि मग त्या पॅन्डलपासून अशी सुरुवात होणार. मग आपल्या पॅन्डल जर तुम्ही टाकत असाल तर मग अशी सुरुवात करायची, पॅन्डलला बांधून 2, 3 आणि मग 4 मणी असे टाकायचे. आता ही इथे मी वाट्या टाकलेल्या आहे, त्याच्यामुळे मग स्क्रूपासून मी सुरुवात केलेली आहे. तर आता हे बघा, हे जे मणी आहे ते इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे ती. तर सुरुवातीला 2 मणी टाकायचे आहे ती. आता हे बघा, सुरुवातीला 2 मण्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे, आणि व्यवस्थित आपल्याला दोन्ही पदर सारखे पकडून आपल्याला हे व्यवस्थित फिट करून द्यायचं आहे. आणि त्यानंतर 3 मण्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर बरोबर हे 3 मणी आपले बोटावर पकडायचे आहे ती व्यवस्थित, कारण सुई धाग्यामध्ये गुंतली तर मग धागा विस्कटून जातो. हे बघा, अशा पद्धतीने 3 आणि नंतर 4 मण्यांमधून काढायची आहे. असे बोटावर पकडली की व्यवस्थित आपल्याला मण्यांमधून सुई बाहेर काढायला येते, कारण वरच्या साईडला जी जागा असते ती व्यवस्थित असते आणि धागा जो आहे तो खाली बोटावर असतो. हे बघा, असं पकडलं ना व्यवस्थित तर मण्यांच्या वरच्या साईडला जी जागा असते तिथून व्यवस्थित आपल्याला सुई बाहेर काढता येते. आणि हे बघा, आता इथे हे काळ्या मण्यानंतर हे व्यवस्थित दिसतं हे बघा असं. आणि यानंतर आपल्याला ह्या इकडच्या साईडने जसे 7 बॉक्स बनवले आहेत ते हे मी बनवून घेते. हे काही मी दाखवत नाही आता, कारण खूप वेळ लागतो आणि टाईम पण जातो यामध्ये. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुम्हाला दिसत जातील. सुंदर असं पट्टी डिझाईनचं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये टाका, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.